आपला विषय आहे येशूने तणावावरती कशा प्रकारे मात केली यातला मुद्दा क्रमांक 3 जो आहे तो आपण घेऊन घेणार आहोत. मुद्दा क्रमांक 3 आहे, सर्वांनी आजच्या विषयाचा मुद्दा क्रमांक 3 लिहा. मुद्दा क्रमांक 3 आहे, देवाच्या इच्छेला स्वतःच्या इच्छेपेक्षा प्राधान्य दिले. मुद्दा क्रमांक 3 लिहा. मुद्दा क्रमांक 3 आहे, देवाच्या इच्छेला स्वतःच्या इच्छेपेक्षा प्राधान्य दिले. आता अनेक वेळा आपण तणावाचा सामना जेव्हा करत असतो त्यावेळेला त्या तणावामुळं आपण आपल्या स्वतःच्या इच्छेला देवाच्या इच्छेपेक्षा जास्त प्राधान्य द्यायला देतात आणि आपला जो तणाव आहे त्यावरती देवाच्या इच्छेनुसार मात करण्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार जो आहे त्यावरती मात करायचा प्रयत्न करतो. आणि अनेक वेळा स्वतःची इच्छा ही आपल्याला तणावावरती मात करण्याकरता प्रवृत्त करत असल्या कारणामुळं आपला तणाव हा कमी होण्याऐवजी तो आणखी वाढत आपल्याला दिसतो. पण येशूच्या जीवनाकडे जर आपण पाहतो, भूतलावरील त्याचे जे जीवन आहे त्या जीवनाचं ज्या आपण पहिले 4 वर्तमानातून जर अध्ययन केले किंवा येशूचे जीवन जर आपण पाहिलं तर त्याला अनेक तणावाचा सामना व्यक्त करावा लागला. पण प्रत्येक तणावामध्ये त्याने स्वतःच्या इच्छेला प्राधान्य न देता देवाच्या इच्छेला प्राधान्य देऊन त्या तणावावरती जे आहे ते मात केलेले आपल्याला पाहायला. आणि म्हणून अनेक वेळा देवाचं वचन आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे सांगतं. येशू देखील म्हणतो की माझ्या मार्ग देणारा कोणीही व्यक्ती जो आहे तो अडखळला नाही. येशू स्वतः म्हणतो की मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि मी जीवन आहे. आणि हीच गोष्ट आपण पाहतो की संत पावलाने देखील सांगितलं की जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसं तुम्ही माझं अनुकरण करा. आता ख्रिस्ताचं अनुकरण करणारा हा संत पाऊल आपल्याला ह्या गोष्टी एवढ्या कॉन्फिडन्शियली कसं काय सांगू शकतो, कारण त्याने ख्रिस्ताचं अनुकरण अतिशय जवळून जे आहे ते केलेलं आपल्याला पाहिलं. अतिशय जवळून त्याने ख्रिस्ताचं जे काही जीवन चरित्र आहे भूतलावरील त्याचं अध्ययन जे त्यांनी केलेलं होतं आणि त्याप्रमाणे तो चालत असल्या कारणामुळे आपण पाहतो की त्या कॉन्फिडन्शियली ह्या गोष्टी आत्म्याच्या प्रेरणेने विश्वासाने सांगू शकत आहे. किंवा सांगितलेलं आहे की जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण केलं तसं तुम्ही माझं अनुकरण. मग काय ख्रिस्ताच्या जीवनामध्ये अनेक तणाव आले का? हो आले. पण त्याचा सामना करत असताना त्याने स्वतःच्या इच्छेला प्राधान्य दिलं नाही. येशूने स्वतःच्या इच्छेला प्राधान्य दिलं नाही तर देवाच्या इच्छेला प्राधान्य दिलं. मग संत पावलाच्या जीवनामध्ये अनेक तणाव आले. त्या तणावामध्ये देखील तो स्वतःच्या इच्छेला प्राधान्य न देता तो देवाच्या इच्छेला प्राधान्य देतो. मग आपण आपल्या जीवनामध्ये तणावाचा सामना करत असतो त्यावेळेला आपण त्या तणावामध्ये आपल्या स्वतःच्या इच्छेला प्राधान्य कधी देऊ नये. कारण आपल्या स्वतःची इच्छा ह्या आपल्याला तणावावरती मात करण्याऐवजी तणावामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये अडकवण्याच्या अनुषंगातून आपल्याला पिकसवत असतं हे आपण कधी दिसू नये. आणि म्हणून बघा देवाची काय सांगितलं आहे, ज्या वेळेला आपण वचन वाचतो योहान 6 अध्याय आणि वचन 38 त्या ठिकाणी स्वतःच्या इच्छेला प्राधान्य न देता देवाची इच्छेला प्राधान्य देण्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी योहान त्या ठिकाणी लिहिताना आपल्याला दिसून येतो. योहानाचं पुस्तक 6 अध्याय आणि वचन 38 पाच ठिकाणी काय लिहिलेलं आहे. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. व्हेरी गुड. बघा ह्या वचनातून स्पष्टपणे आपल्याला येशू हा स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही तर तो ह्या ठिकाणी हे सांगितलं आहे ज्याने मला पाठवलं. आणि येशूला ह्या भूतलावरती पाठवणारा जर कोण आहे तर देवाचं वचन आपल्याला योहानाचं पुस्तक 3 अध्याय आणि वचन 16 मध्ये पाहिलं. बघा काय म्हणतात ठिकाणी योहान 3 अध्याय वचन 16 मध्ये
देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याने आपला एकुलता एक पुत्र काय केला, दिला, पाठवला ह्या जगामध्ये. आता ह्या जगामध्ये येशूला पाठवणारा हा देव आहे. आणि येशू 6व्या अध्यायाच्या 38व्या वचनातून आपल्याला ही गोष्ट सांगताना दिसून येत आहे की मी माझ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठवलेला आहे त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकरता मी स्वर्गातून जे आहे त्या भूतलावरती आलेलो आहे. आता लक्ष द्या, येशू हा तणावाचा सामना ज्यावेळेस करत होता, येशू हा मानव देहामध्ये वावरत असताना त्याला अनेक तणावांचा सामना करावा लागला. पण ज्या वेळेला त्याला त्या तणावाचा सामना करावा लागला त्या वेळेला त्याने त्या तणावाच्या सामन्यामध्ये स्वतःच्या भावनेपेक्षा देवाच्या इच्छेवर जास्त भर दिली. आता अनेक वेळा आपण ज्यावेळेला तणावाचा सामना करतो त्यावेळेला आपण आपल्या जे काही भावना आहे त्याकडे जास्त लक्ष देत असतो. आपण आपल्या जे काही भावना आहे त्या भावनेकडे देवाच्या इच्छेपेक्षा आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार त्याकडे जास्त लक्ष देत असतो. पण येशूच्या जीवनातून आपल्याला काय शिकायला मिळतं की येशू देखील ह्या भूतलावरती राहत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या तणावाचा सामना करत होता. आणि त्या तणावामध्ये त्याच्या ज्या काही भावना आहेत त्याला आपण पाहतो की देवाच्या इच्छेपेक्षा स्वतःच्या इच्छेवरती जास्त अवलंबून गाण्याकरता ज्या सांगत होत्या. पण त्याने त्या ठिकाणी स्वतःच्या भावनांकडे लक्ष दिलं नाही, तर त्याने देवाच्या इच्छेकडे जायचं लक्ष दिलं. आणि बघा, आपण ज्यावेळेला लूक याचा 22वा अध्याय आणि वचन 42 वाचतो तर त्या ठिकाणी कशा प्रकारे येशू हा ह्या 22व्या अध्यायाच्या 42व्या वचनातून स्वतःच्या इच्छेला नव्हे, स्वतःच्या भावनेला नव्हे, तर देवाच्या इच्छेला ज्याचं प्रथम प्राधान्य देत आहे. या संदर्भात लूक काय म्हणते पहा, 22वा अध्याय आणि 42 वचन. हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. व्हेरी गुड. येस, बस वाचा. व्हेरी गुड सेक्शन. येस. पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण गेतशेमनी बागेमध्ये येशू हा पित्याकडे प्रार्थना करत आहे आणि येशूला कोणत्या तणावाचा सामना करावा लागणार आहे त्याविषयीची पुरेपूर माहिती त्याला होती. किंवा तणावामध्ये आपण पाहतो की तो तणावामध्ये आहे आणि ह्या तणावामध्ये त्याने त्याच्या स्वतःच्या भावनांकडे लक्ष दिलं नाही. त्याच्या जे काही भावना आहेत त्या भावनेने त्याला जे काही सांगितलं त्याकडे त्याने लक्ष दिलं नाही, तर त्याने पित्याच्या इच्छेकडे जायचं लक्ष दिलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि वचन या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगताना दिसत गेतशेमनी बागेमध्ये त्याची जी प्रार्थना त्या प्रार्थनेतून की माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे. ज्या वेळेला आपण तणावाचा सामना करत असतो त्यावेळेला आपण देवाची इच्छा काय आहे याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण देवाने आपल्याला ह्या जगामध्ये आपला प्रकाश लोकांसमोर असा पडावा की त्यांनी आपली सत्कर्मे पाहून स्वर्गातल्या देवाचे गौरव करावं यासाठी ठेवलेला आहे. आणि बघा, शद्रक, मेषक, अबेदनगो यांच्या जीवनाकडे पहा, किंवा दानिएलाच्या जीवनाकडे पहा, किंवा योसेफाच्या जीवनाकडे पहा. पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्या जीवनाकडे पहा. ज्या वेळेला त्यांना तणावाचा सामना करावा लागला त्यावेळेला त्यांनी त्यांच्या
स्वतःच्या इच्छेकडे लक्ष न देता, त्याने त्यांच्या स्वतःच्या भावनेकडे लक्ष न देता त्यांनी देवाच्या इच्छेकडे त्यांनी लक्ष दिलं. शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांना तप्त भट्टीमध्ये जे आहे ते टाकून देण्याचा जो काही निर्णय आहे, जे काही फरमान आहे, ते राजाने दिलेलं आपल्याला पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्यांच्या जे काही भावना आहे, त्या भावनेने त्यांना उकसवलं देखील असेल की ह्या तप्त भट्टीतून सुटण्याकरता आपण राजाची आज्ञा मानणं जे आहे ते गरजेचं आहे. पण लक्ष द्या, त्यांनी त्यांच्या भावनेकडे जे आहे ते लक्ष दिलं नाही, तर देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याकडे त्यांनी लक्ष दिलं. आणि आपण पाहतो की देवाच्या इच्छेला त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य दिलं. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य दिलं असल्या कारणामुळं आपण पाहतो की देवाने त्या ठिकाणी त्यांच्या डोक्याचा केस देखील जे आहे ते जळू दिला नाही. त्यांच्या वस्त्रांचे आपण पाहतो, त्यांच्या वस्त्रांना जे काही अग्नी आहे तो देखील स्पर्श जो आहे तो करू दिला नाही. वचन सांगते की त्यांना तिघांना जे आहे ते त्या तप्त भट्टीमध्ये टाकण्यात आलं होतं. पण राजाने चौथ्या व्यक्तीला त्या तिघांमध्ये फिरताना पाहिलं होतं आणि त्याचं जे स्वरूप आहे ते देवाच्या पुत्रासारखं होतं. सांगायचं तात्पर्य काय आहे? ज्या आपण तणावाचा सामना करत असतो, तणाव वेगवेगळ्या प्रकारचे आहे, पण प्रत्येक तणाव हे आपल्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेला पूर्ण करण्याच्या अनुषंगातून येत असतात, हे आपण कधीही विसरू नये. कारण वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे, संत पौल म्हणतो, सब बातें मिलकर भलाई उत्पन्न होते, सब बातें मिलकर भलाई को ही क्या करते हैं, उत्पन्न करते. लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये आपण ज्या पण तणावाचा सामना करत असतो, मे बी परिवारामध्ये तणाव असेल, मे बी कामामध्ये तणाव असेल, मे बी वेगवेगळ्या प्रकारचा तणाव आपल्या जीवनामध्ये असतो. लक्ष द्या, ह्या सर्व तणावामध्ये एकच उत्तर आहे, ते जर काय आहे तर ते आहे देवाची इच्छा. येशूने त्याच्या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छेला प्राधान्य दिलं नाही. येशूने त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जे काही भावना आहेत त्या भावनेला प्राधान्य दिले नाही. तर येशूने त्याच्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ ज्याने त्याला ह्या भूतलातून पाठवलं त्या पित्याच्या इच्छेला जे आहे प्राधान्य दिलं. आणि म्हणून आपण यातून काय शिकू शकतो? आपण तणावाचा सामना करत असताना आपण आपल्या भावनेकडे लक्ष देऊ नये, आपण आपल्या इच्छेकडे लक्ष देऊ नये, तर त्या तणावामध्ये देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याकडे आपण आपलं लक्ष जे आहे ते देणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याच्या अनुषंगातून त्याकडे लक्ष देऊ, निश्चित अर्थाने देव आपल्याला आपल्या तणावातून सहजरित्या बाहेर काढल्याशिवाय, देव आपल्याला त्या तणावातून बाहेर जे आहे ते काढल्याशिवाय राहणार नाही. त्या तणावातून देव आपल्याला सोडवल्याशिवाय जे आहे ते राहणार नाही. योसेफाच्या जीवनामध्ये पहा, त्याच्या जीवनामध्ये त्याच्या सख्या भावांच्या द्वारे जे आहे मोठा तणाव जो आहे तो आणलेला. आपण पाहतो त्याला खड्ड्यामध्ये टाकून दिलं, त्याला जे आहे ते विकून टाकलं, त्याला जे आहे ते अतिशय घृणास्पद वागणूक जे आहे त्याला दिली. पण ह्या सर्व प्रकारच्या तणावामध्ये त्याने स्वतःच्या इच्छेकडे न बघता त्याने देवाच्या इच्छेकडे जे बघितलं. आणि मग आपण पाहतो पितृच्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायांमध्ये योसेफ म्हणतो की तुम्ही माझं वाईट केलं, पण खरं पाहता देवाची इच्छा ही वेगळी होती. जर तणावाचा सामना आपण करत आहोत तर त्या तणावाच्या सामन्यातून देवाला जर काहीतरी चांगलं त्यातून काढायचं आहे तर ती खऱ्या अर्थाने देवाची इच्छा आहे हे समजण्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4, ज्या वेळेला आपण तणावाचा सामना करत असतो त्या तणावावरती आपण कशा प्रकारे मात केली पाहिजे, त्याचा मुद्दा क्रमांक 4 आहे, देवाच्या वचनावरती अवलंबून येशू राहिला. येशू ज्या वेळेला तणावाचा सामना करत होता त्यावेळेला येशू जे आहे ना त्या भावनेवरती अवलंबून राहिला नाही. येशू त्याच्याबरोबर असलेले जे काही लोक आहेत ना, 12 शिष्य होते, त्यांच्यावरती तो अवलंबून राहिला नाही. येशू त्या लोकांवरती अवलंबून राहिला नाही ज्यांना त्याने मरणात मुतवलं, ज्या आंधळ्यांना बरं केलं, लंगड्यांना येशूने चालवलं ना, भूत लागलेलं येशूने बरं केलं, 5,000 4,000 3,000 काय ते लोक असं. लक्षात द्या, वचन सांगतं की येशूने लोकसमुदायाचे लोकांना जीव घातला, पण त्या लोकांवरती येशू अवलंबून राहिलं नाही. येशू ज्यावेळेस तणावाचा सामना करत होता त्यावेळेला तो कशावरती अवलंबून राहिला तर अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतो की देवाच्यातून सांगतं की तो केवळ आणि केवळ
देवाच्या वचनावरती जे आहे ते अवलंबून आहे. बघा वचन काय सांगते, मत्तेचं पुस्तक 4 अध्याय आणि वचन 4 काय म्हणतात ते, वचन 4. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा शास्त्रालेख आहे. हो, व्हेरी गुड. ह्या ठिकाणी परीक्षक जो आहे येशूची परीक्षा घेत आहे. आणि बघा येशूची परीक्षा ही परीक्षक केव्हा घेते माहिती का, ज्या वेळेला तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तणावाचा सामना करते. काय तणाव आहे त्याच्या समोर, त्याला भूक लागली आहे. बघा वचन वाचू आपण, वचन 2 वाचा, वचन 2. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला, त्यानंतर त्याला भूक लागली. हो, त्याला भूक लागली. आणि आता विचार करा, त्याच्या समोर आता खूप मोठा तणाव आहे. आणि कोणता तणाव माहिती का, डिसिजन काय घ्यावं, ह्या परीक्षकाचं ऐकावं त्या देवाचं ऐकावं. परीक्षक म्हणत आहे या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे की तू देवाचा पुत्र असत तर हा दगड घे, हा धोंडा घे आणि भाकर बनव. म्हणजे विचार करा की इतक्या मोठ्या तणावामध्ये आता योग्य ते डिसिजन जे आहे ते येशूला घ्यायचं आहे. त्याला भूक लागली, त्याने काही 2-3 दिवस उपवास केलेले नाही. वचन सांगता अतिशय स्पष्टपणे की त्याने 40 दिवस आणि 40 रात्र जे आहे ते उपवास केला आणि त्यानंतर त्याला भूक लागली. त्यानंतर त्याला जे आहे ते भूक लागली. आणि आता विचार करा, तो देवाचा पुत्र आहे हे सत्य नाकारता येत नाही त्याला. पण परीक्षक जो आहे तो कोण आहे हे त्याला त्या ठिकाणी ओळखणं फार गरजेचं आहे. त्या परीक्षकाने सांगितलेल्या गोष्टींना त्या ठिकाणी दुर्लक्ष करणं हे पण त्याच्याकरता एक फार मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की येशू हा तणावाचा सामना करत असताना त्याने त्या परीक्षकाचं ऐकलं नाही, त्याने त्या परीक्षकाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, तर त्याने जे काही त्याच्याकरता योग्य होतं त्या तणावामध्ये करण्यासारखं त्याकडे लक्ष दिलं. आणि ते योग्य काय आहे तर देवाचे जे वचन आहे ना, वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे की तो त्या तणावाचा सामना करत असताना तो देवाच्या वचनावरती अवलंबून. हो, वचन सांगतं की देवाचं जे वचन आहे ना त्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि देवाचं जे वचन आहे ना, वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे की मनुष्य हा फक्त भाकरीनेच जिवंत राहील असं नाही. देवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक जो काही शब्द आहे ना त्यामध्ये देखील माणसाला जिवंत ठेवण्याचं सामर्थ्य हे भाकरीपेक्षा जास्त आहे. म्हणजे काय महत्वाचं आहे, भाकर की देवाचं वचन? वचन स्पष्टपणे सांगतं की भाकरीपेक्षा देवाचं वचन जे आहे हे फार महत्वाचं आहे. आणि याचे जे काही महत्व आहे ते येशूला कळालं त्या तणावाच्या समयामध्ये, त्या तणावाच्या काळामध्ये. आणि बघा, आणि भाकरीपेक्षा जास्त महत्व जे आहे ते देवाच्या वचनाला जे दिलं होतं. तो भाकरीवरती अवलंबून नव्हता तणावाच्या काळामध्ये, तो त्याच्या भावनेवरती अवलंबून नव्हता तणावाच्या काळामध्ये, तो त्या परीक्षकावरती अवलंबून नव्हता तणावाच्या काळामध्ये. वचन स्पष्टपणे सांगतं ह्या ठिकाणी त्या परीक्षकाला निरुत्तर करता यावं म्हणून ह्या ठिकाणी त्याने एक उत्तम असं एक्झाम्पल आपल्या समोर ठेवलेलं आहे, उदाहरण ठेवलेलं आहे. त्याने देवाच्या वचनावरती अवलंबून राहण्याचा जो काही निर्णय आहे तो त्या ठिकाणी घेतला. बघा, वचन सांगतं देव येशू त्या ठिकाणी त्या परीक्षकाला म्हणाला, सैतानाला म्हणाला, मनुष्य हा भाकरीनेच नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असं काय आहे का शास्त्रलेख आहे. आपण पाहतो की ह्या ठिकाणी मत्तेचं पुस्तक 4 अध्याय आणि 1 ते 11 मध्ये खूप भयानक असं तणावाचा सामना हा सैतानाच्या माध्यमातून येशूला करावा लागला होता. त्याला मंदिराच्या उंच कमरावरती नेण्यात आलं, त्याला एकाच क्षणामध्ये सर्व राष्ट्र जे दाखवण्यात आले होते. त्याच्या समोर खूप मोठा तणाव होता. त्या तणावामध्ये त्याला योग्य ते डिसिजन घ्यायचं होतं. पण लक्ष द्या,
प्रत्येक तणावामध्ये आपण काय पाहतो, सैतानाच्या प्रत्येक प्रलोभनाला येशूने जे आहे ना निरुत्तर करून, प्रत्येक प्रलोभनाला येशूने देवाच्या इच्छेनुसार त्याचं उत्तर दिलं. त्या ठिकाणी येशू भावनिक नाही झाला. येशूला भूक लागली होती. येशू त्या ठिकाणी परीक्षकाचं ऐकून तो देवाचा पुत्र आहे या अधिकारातून त्याने त्या धोंड्याची भाकर सहज बनवली असते. त्याच्याकरता ते कठीण नव्हतं, पण तो भावनेच्या आधी गेला नाही. त्याने त्या ठिकाणी आपण पाहतो की एवढ्या तणावामध्ये भूक लागली त्याला, पण एवढ्या भुकेल्या अवस्थेमध्ये देखील तो हे विसरला नाही की समोरचा व्यक्ती हा कोण आहे ते. आपण त्याचं ऐकायचं का नाही ऐकायचं हे आपण पाहतो की येशूमध्ये आपण पाहतो की त्या एवढ्या तणावामध्ये तो असताना डिसिजन घेण्याची क्षमता जी आहे त्याच्यामध्ये, आणि त्याने काय डिसिजन घेतलं, वचन सांगते की तो देवाच्या वचनावरती जे आहे ते अवलंबून आहे. आपण देखील ज्या वेळेला अशा प्रकारे तणावाचा सामना करतो, अनेक वेळा आपण ज्यावेळेस उपवास करतो आणि ज्यावेळेस जेवणाची वेळ होती त्यावेळेला पोटामध्ये गडबड सुरू होते, आणि मग कधी कधी असं प्रलोभन येते, कधी कधी असे विचार येतात की चला दुपारपर्यंतच आपण उपवास करू, काहीतरी खाऊन. आपल्या समोर अनेक प्रलोभन येतो, अनेक आपल्या समोर असे विचार येतात, अनेक तणाव येतो आपल्यासमोर. तर त्या तणावामध्ये आपण काय केलं पाहिजे? येशूने जे केलं ते आपण केलं पाहिजे. वचन सांगते येशूने वचनावरती अवलंबून राहणं हे बेस्ट जे आहे ते मानलं त्या परीक्षकाच्या प्रश्नावरती अवलंबून राहण्यापेक्षा. आपण देवाचे लेकरं आहोत आणि आपण तणावाचा सामना करत असताना आपण कशावरती अवलंबून राहायला पाहिजे हे आपल्याला शिकणं फार आणि फार गरजेचं आहे. म्हणून देवाचे सांगतात आपल्याला अतिशय स्पष्टपणे की आपण स्वतःच्या इच्छेपेक्षा देवाच्या इच्छेला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिले पाहिजे, त्यावरती आपण अवलंबून राहायला पाहिजे. वचन सांगते की आपण आपल्या स्वतःच्या इच्छेवरती नाही, परीक्षकाच्या इच्छेवरती नाही, भावनेवरती नाही, लोकांच्या इच्छेवरती नाही, तर आपण देवाच्या वचनावरती आपण अवलंबून राहायला पाहिजे. देवा वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित कर. यावेळेला आपण डोळे बंद